तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांची बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध धडक कार्यवाही। सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यामध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले असताना तसेच जनसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले असताना श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध कारवाई करण्याच्या सत्राला सुरुवात केली आहे। काल मध्यरात्री सुमारे 11 वाजता श्रीमती उज्ज्वला पांगरकर मॅडम यांनी जातीने हजर राहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर 2 हायवा जप्त केले आहेत। तसेच एक हायवा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वाळू रिचून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे। पळून गेलेल्या हायवावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र संबंधित पोलीस विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले। कारवाईनंतर जनसामान्यांमध्ये श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे। अहमदपूर तालुक्यातील होणारी ही बेकायदेशीर वाळू वाहतूक थांबेल किंवा कसे हे पाहणे देखील येणाऱ्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 हा वाळू माफियांचा अड्डा बनला होता आणि त्याच महामार्गावर काल रात्री सुमारे 11 वाजता श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी केलेली कारवाई ही कौतुकास्पद मानली जात आहे। एका महिला अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी 11 वाजता सदर कारवाई करण्याची हिंमत करणे हे देखील कौतुकाचा विषय ठरताना दिसत आहे। बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी श्रीमती उज्ज्वला पांगरकर मॅडम यांनी मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांची वेगवेगळी पथके नेमलेली आहेत। बेकायदेशीर वाळू वाहतुकीला येणाऱ्या काळात आळा बसेल किंवा कसे किंवा ही कारवाई कायमस्वरूपी अशीच चालेल किंवा तात्पुरती आहे हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामॅन विष्णू पोलेसह संतोष रेड्डी, लोकशाही भारत टुडे, अहमदपूर।